नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय विश्वातून आहे आणि बातमी निश्चितच मोठी आहे, कारण पालकमंत्री पदावरून महायुतीमधला जो वाद आहे तो आता थेट चव्हाट्यावर आलाय. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांना हा मोठा धक्का आहे. गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आणि त्यामुळे दादा भुसे हे नाराज झाले. तर रायगडमध्ये मात्र आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा पालकमंत्रीपद देण्यात आलं, त्यामुळे भरत गोगावले सुद्धा नाराज होते. भरत गोगावले यांना डावललं, त्यामुळे महाडमध्ये मात्र शिवसैनिकांनी रास्ता रोकोही केला. भुसे आणि गोगावले यांनी आता आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा. सर्वसाधारणपणे त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात, त्यामुळे ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो. जिल्हा असल्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर कधीतरी 4-6 महिन्यांनी जायचं, नुसतं नॉर्मल पाठी टाकायला जायचं, ते पण बरोबर नाही. पण तो शेवटी निर्णय मुख्यमंत्र्याचा आहे, त्यांनी तो विचार करून निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे. नक्कीच आम्ही वरिष्ठांकडे या सगळ्या गोष्टीची आज दिवसभरामध्ये कालपासूनच आम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणूनच आज दिवसभरातनं विचार करून वरिष्ठांनी जो स्थगितीचा निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे. त्या निर्णयाचा आम्ही सगळे रायगडचे 3ही आमदार, 6ही आमदार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे स्वागतच करतोय. नक्कीच आता यापुढे मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी बसून याच्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय होईल याची पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेने दावा केलेला होता. शिंदे सेनेच्या भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं. रायगड जिल्ह्यात शिंदे सेनेचे 3 आणि भाजपचे 3 आमदार, अजित पवार गटाचा एकच आमदार, तरीही पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडेच. पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावले समर्थकांकडून रास्ता रोको देखील करण्यात आला. तर नाशिकमध्ये काय घडलं? शिंदे सरकारमध्ये नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे होतं. नाशिक जिल्ह्यात मात्र भाजपचे 5 आमदार आहेत. नाशिकचं पालकमंत्रीपद महाजनांना दिल्यानं दादा भुसे मात्र नाराज झालेत. नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वात जास्त 7 आमदार आहेत, मात्र राष्ट्रवादीचा पालकमंत्री नाही आहे. माणिकराव कोकाटेंना नाशिकऐवजी नंदुरबारचं पालकमंत्रीपद दिलं, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा नाराजी सध्या नाशिकमध्ये दिसते. एकंदरीत नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून का रस्सीखेच सुरू आहे, कुणात सुरू आहे, हे सर्व काही आपण जाणून घेतलं. मात्र राज्याच्या राजकारणातल्या इतरही बातम्या पुढे वेगवान स्वरूपात. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलंय. शिंदेंची गरज संपली असं दिसतंय, त्यामुळे त्यांना बाजूला सारतील आणि नवीन उदय पुढे येईल असा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता. उदय सामंतांकडे 20 आमदार आहे, पण एकनाथ शिंदे वेळीच सावध झाले असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहे आणि असं असल्यानं ते आपल्या गावी गेल्याची चर्चा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि गिरीश महाजन दरेगावी जाणार असल्याचं वृत्त आहे. मात्र गिरीश महाजनांनी हे वृत्त फेटाळून लावलं. आपण स्वतः किंवा बावनकुळे सुद्धा दरेगावी जाणार नाहीये, ही माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन ते करतील. माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्यासह अनेक जण आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सध्या दाओस दौऱ्यावर आहे. तिथे एका चिमुकल्यानं फडणवीसांना खास गिफ्ट दिलंय. यावेळेस मी पुन्हा येईन असं म्हणत तुम्ही खरंच पुन्हा आलात हे पाहून छान वाटलं असं हा चिमुकला बोललाय. त्यानं असं म्हणताच एकच हर्षा सगळ्यांमध्ये पिकलाय. तुम्ही म्हणले होते आणि तुम्ही खरंच पुन्हा आले, मला खूप छान वाटते. आता तुम्ही पुन्हा येत राहा.
बीड सरपंच हत्या प्रकरण याशिवाय परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात सर्वधर्मी आणि सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। दोन्ही प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्या कुणाची गय न करता कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे। अकोल्यातील आजच्या जनआक्रोश मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस उपस्थित राहणार नाही। वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख मोर्चाचं नेतृत्व करणार आहे। दुपारी 2 वाजता हा आक्रोश मोर्चा निघणार आहे। ठाकरे सेनेच्या अकोला जिल्हा प्रमुखपदी मंगेश काळे आणि गोपाल दातकर यांची नियुक्ती झाली। मूर्तिजापूर आणि अकोट विधानसभा जिल्हा प्रमुख म्हणून मंगेश काळे असतील, तर अकोला पूर्व पश्चिम आणि बाळापूर विधानसभा जिल्हा प्रमुख म्हणून गोपाल दातकर यांची फेरनियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली आहे। कोयना आणि चांदोली धरणातून यंदा सिंचनासाठी 54 टीएमसी पाणी उपलब्ध असेल। सिंचनासाठी उपलब्ध साठा 100% उचलता येणार नाही, मात्र यंदा केवळ 4च महिने आवर्तन चालेल। पाटबंधारे विभागानं पंप आणि कालव्यांच्या तपासणीसाठी आवर्तन चालवलंय। फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आवर्तन नियमित सुरू होईल अशी अपेक्षा आहे। सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागलाय, त्यामुळे नागरिकांची पावलं रसाळ फळांकडे वळत आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती सोमाटणे फाटा या ठिकाणी थेट परभणीवरून शेतकऱ्यांना कलिंगड आणलंय आणि विक्रीलाही सुरुवात केली। महामार्ग असल्यानं मोठ्या प्रमाणात लालबुंद कलिंगड नागरिकांना आकर्षित करत आहे। हवामान बदलांचा फटका बसला, त्यामुळे यंदा काश्मीर हिमाचल प्रदेशच्या सफरचंदाचा हंगाम लवकर आटोपला। त्यामुळे बाजारपेठेतील सफरचंदाची मागणी लक्षात घेता आयातदारांनी इराण आणि तुर्की येथील सफरचंद आयात करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता इराणच्या सफरचंदाचा हंगाम सुरू झालाय। धाराशिव जिल्ह्यात यंदा चांगलं उत्पादन मिळेल या आशेवरती द्राक्ष बागा जोपासल्या। परदेशात द्राक्ष निर्यातीसाठी धाराशिव जिल्ह्यातील 729 द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत नोंदणी केली। धाराशिव जिल्ह्यात मागील 6 वर्षांच्या तुलनेत यंदा 643 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागांची लागवड केलेली आहे। नंदुरबारच्या बाजारपेठांमध्ये लसणाचे दर हे पुन्हा गगनाला भिडले। 500 रुपये प्रति किलो मिळणारा लसूण आता 600 रुपये प्रति किलो मिळतोय। लसणाची आवक कमी असल्यानं लसणाच्या दरात तेजी आहे। लसणाच्या दरात महिनाभरापासून सातत्यानं वाढ होतीये आणि याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसतोय। कापूस हे नगदी पीक आहे आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस या पिकाची लागवड करतात। यंदा बाहेरील मजूर कापूस वेचणीला आलेले नाही, त्यामुळे आता वेचणी अभावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल झाले। काही शेतकऱ्यांवर 2 वेळेची कापूस वेचणी एकाच वेळेस करण्याची वेळ आली, त्यामुळे लाख मोलाचा कापूस अजूनही झाडावरच आहे। तिकडे अमरावती जिल्ह्यात तुरीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी तुरीच्या दरात 7,000 रुपयांपर्यंतची घसरण झाली। मात्र आता अमरावती जिल्ह्यात तुरीला 8 दिवसांमध्ये प्रति क्विंटल 1,000 रुपयांची वाढ झाली आहे। तुरीला 8,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। जळगावच्या शिरसोलीमध्ये शेतशिवारात 2 एकर शेतात वन्य प्राण्यांनी दादर या पिकाचं मोठं नुकसान केलंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय, तर भिका बारी यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलं। नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली। कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन सुरू आहे। या प्रदर्शनाच्या 5व्या दिवशी लाखो शेतकऱ्यांनी भेट दिली आहे, कृषी प्रदर्शन पाहिलंय। रविवारी सुट्टी असल्यानं मोठी गर्दी झाली। शेतकऱ्यांची झालेली अलोट गर्दी ड्रोनच्या नजरेतून साम टीव्हीवर आपण पाहतोय। येवल्याच्या पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ आयशर ट्रक आणि कंटेनरचा अपघात झालाय। वर्धाव आयशरने अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे मागून येणारा कंटेनर त्यावर धडकलाय। यात आयशर पलटी झालाय, तर कंटेनरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झालाय। जेसीबीच्या मदतीने कंटेनर चालकाला बाहेरही काढण्यात आलेला आहे।
खडी क्रशरने भरलेल्या ट्रॉलीचे ब्रेक फेल झाले. धुळ्यात भीषण अपघात झाला. विजेच्या खांबाला ही ट्रॉली धडकली आणि अपघात झाला. या अपघातात ट्रॉली चालक गंभीर जखमी झाले. चालकावर सध्या उपचार सुरू आहे. पालघर जिल्ह्यामध्ये पाणथळ भागात सध्या देशी विदेशी पक्ष्यांचे थवे दिसत आहे. इतर बदकांच्या आकारापेक्षा मोठ्या आकाराचे हे पक्षी असतात. या पक्ष्यांचं नाव स्पॉटबिल डक म्हणजेच हळदी कुंकू बदक आहे. तर पक्षी मित्रांनी आता पक्षी निरीक्षणाची चांगलीच पर्वणी मिळाली असल्याचं सांगितलंय. यानंतर बघूयात एक मोठी बातमी. कारण शाळा कॉलेजेसमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभाग हे आता अलर्ट झालेलं आहे. मोठं पाऊल उचलतंय. परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे. परीक्षा केंद्रासाठीचे केंद्र संचालक, सुपरवायझर आणि परीक्षेसंदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधला असेल. वेळेप्रसंगी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधल्या शिक्षकांची मदत सुद्धा घेतली जाईल अशी देखील माहिती सध्या तरी मिळते. एकंदरीत जर आपण बघितलं तर यामुळे कॉपी रोखण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकचे अपडेट जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ती म्हणजे केंद्र संचालक आणि सुपरवायझर दुसऱ्या शाळेतले असतील. सुपरवायझर विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील याची खबरदारी घेतली जाते. केंद्रापासून 5 ते 7 किलोमीटर अंतराच्या शाळा कॉलेजचा स्टाफ मागवला जाईल. वेळेप्रसंगी जिल्हा परिषद आणि महापालिका शाळेतल्या शिक्षकांची सुद्धा मदत घेतली जाईल. इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत असेल. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च पर्यंत असेल. आणि यानंतरची बातमी लाडक्या बहिणींसाठी. कारण लाडक्या बहिणींना 26 जानेवारी पासून पुढचा हप्ता मिळणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. दुसरीकडे आपण पाहतोय 2,50,000पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी योजना सोडावी हे आवाहन सुद्धा अजित पवार यांनी केलंय. पाहुयात अजित पवार नेमकं काय म्हणताय. परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचा हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही त्या पद्धतीनं करा. तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. आणि यानंतर बातमी महत्त्वाची सविस्तर बघूयात एका खास रिपोर्टमध्ये. महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली. याच 2100 रुपयांबाबत महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी महत्त्वाचं विधान केलं. त्या काय म्हटल्या आणि पैसे कधी मिळणार यावरचा हा विशेष रिपोर्ट. लाडकीला 2100 रुपये नाहीच. ₹2100 अजून प्रस्ताव नाही. मंत्र्यांच्या विधानानं लाडकीचा जीव टांगणीला. लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकांपूर्वी दिलं होतं. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे वेध लागलेत. मात्र राज्यातल्या तब्बल 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण 2100 रुपये देण्याबाबत कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर नसल्याचं स्वतः महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय. नेमकं आदिती तटकरेंनी काय म्हटलंय पाहूया.
लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागाने त्याची तयारी 3 ते 4 महिने अगोदर सुरू केली होती. 2100 रुपयांपर्यंत लाभ वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल. मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थ खात्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. असं स्पष्टीकरण आदिती तटकरेंनी दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर आर्थिक भार किती आहे याबाबतचा अभ्यास करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सहा हप्ता निवडणूक संपले, लोक म्हटले आता तुमचे पैसे येणार नाही. 6 हप्ता पाठवला आपल्या खात्यामध्ये आणि आता अर्थसंकल्प झाला एकदा आमचा मार्चमध्ये की मग 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये. असं असलं तरी लाडकीच्या 1500 रुपयाच्या हप्त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार वाढल्याचं अनेक मंत्र्यांनी कबूलही केलंय. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे. त्यात जर हप्ता 2100 रुपये केला तर सरकारचं टेन्शन अधिकच वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची सरकार पूर्तता करणार की 1500 रुपयांवरच लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागणार असा प्रश्न राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर लाडक्या बहिणींना सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते केवळ निवडणुकांपुरतंच होतं का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, किंवा खरंच 2100 रुपये दिले जातात का हे आगामी काळातच कळणार आहे.